डास चावला नाही असा माणूस अख्ख्या जगात शोधून सापडणार नाही. आणि अजून एक म्हणजे सगळ्यात जास्ती डास मलाच चावतात असंही प्रत्येकाला वाटत असतं. पण मित्रांनो, डास हा जगातला सगळ्यात घातक कीटक म्हणता येईल. कारण दरवर्षी डास चावल्यामुळे होणाऱ्या रोगरायांमुळे हजारो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. आजच्या कारणामध्ये बघूयात की डास माणसाला का चावतो आणि डास चावल्यामुळे त्या जागेवर फोड का येतो. खरं तर डास चावला असं म्हणण्यापेक्षा डास चावली असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण नर डास हा फुलांमधील रस पिऊन स्वतःचं पोट भरत असतो. डासाची मादी मात्र इतर प्राण्यांना चावून त्यांचं रक्त पिते आणि स्वतःचं पोट भरत असते. याचं मुख्य कारण असं की तिला अंडी घालून पिल्लं पैदा करायची असतात आणि या अंड्यांना लागणारं जे विशेष प्रोटीन आहे ते इतर प्राण्यांच्या रक्तामध्ये अगदी सहज उपलब्ध असतं. आपल्याला अनुभव नक्की आला असेल की एखाद्या व्यक्तीला डास खूप जास्ती चावतात, तर हा डास कोणाकडे जास्ती आकर्षित होतो हे ठरतं त्या व्यक्तीच्या त्वचेतनं स्त्रवणाऱ्या काही खास रसायनांवरून, जसं की लॅक्टिक ऍसिड आणि शुगर्स. डास त्वचेवर बसल्यानंतर सर्वप्रथम त्वचेखाली असणाऱ्या रक्तवाहिन्यांचा शोध घ्यायला सुरुवात करतो. त्यानंतर डास आपली थुंकी त्या भागामध्ये सोडतो. डासाच्या थुंकीमुळे रक्त गोठायचं थांबतं आणि त्याचा प्रवाह अखंड सुरू राहतो. त्यानंतर मनसोक्त रक्तप्राशन करून डास तिथून उडून जातो. हे सगळं इतक्या झटपट घडत असतं की बऱ्याच वेळेस डास चावलेला आपल्याला समजतच नाही. आपलं शरीर मात्र डास चावलेल्या ठिकाणी काही अँटी ॲलर्जिक रसायनं आणि पांढऱ्या पेशी सोडायला सुरुवात करतं. सर्व बाजूंनी येणारी रसायनं त्वचेच्या खाली अतिरिक्त प्रमाणात साठून राहतात आणि तिथे एक फुगवटा येतो. त्यालाच तर आपण फोड म्हणतो. इथून पुढे त्वचेवर बसलेला डास तुम्ही बघाल तेव्हा या व्हिडिओ मधल्या गोष्टी तुम्हाला नक्की आठवतील अशी अपेक्षा आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. कारण त्याच्या पुढच्या भागात भेटूयात एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.